अंबरनाथ पश्चिमच्या शास्त्रीनगर परिसरात शनिवारी रात्री एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कृष्णा जाधव असं हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून रात्रीच्या सुमारास रेणुका माता मंदिराजवळून जात असताना 3 हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात कृष्णा जाधव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। कृष्णा जाधव हा शनिवारी रात्री 10च्या सुमारास शास्त्रीनगर येथील रेणुका माता मंदिर परिसरातून जात असताना त्याच्यावर हल्लेखोर वासू गायकवाड, दादू गायकवाड आणि बाबूराव गायकवाड या तिघांनी पाठलाग करून कोयता आणि तलवार घेऊन त्याच्यावर वार केले। या हल्ल्यात कृष्णाच्या उजव्या हातावर मनगटाजवळ आणि डाव्या खांद्यावर धारदार शस्त्रांनी वार करून लाकडी दांडक्याने डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले। त्यानंतर त्याला तातडीने सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याची प्रकृती आता स्थिर असून सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। परंतु हल्ल्याला 2 दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत असल्याची माहिती कृष्णाच्या कुटुंबियांनी दिली। याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली असून अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। माझं नाव कृष्णा उमाकांत जाधव आहे। राहायला फातिमा स्कूलचं पाठी राहायला आहे। मी मित्र लोक बोलवले मला, बोलले ये करून वाईन शॉपला। मी गेलो वाईन शॉपला, बारमध्ये बसलो। मग मी आलो, मग मी बोललो आता जाऊन घरी जेवण करूया। जेवण करून मी बाहेर निघलो घराचं जरा राऊंड मारायसाठी। मग तेवढ्यामध्ये मला येलो बघितले, अजून तलवार बिलवार घेऊन कोयता घेऊन माझ्या पाठी लागले। वासू गायकवाड अजून दादू गायकवाड ही दोघं बघितले, अजून मला तलवार घेऊन माझ्या पाठी लागले। मग मी पळून मला पहिला पण येलो एक कोशिश केली ते मला मारायचा, पण ते टायमिंगला मारले नाही मला। मग ये टायमिंगला मला मारले। काय गेले माहिती आहे का, मी निघलो घरातनं जेवण करून, मग मला डायरेक्ट गेलो पाठी लागले पळत। मी पण भिवून एक गल्लीमध्ये लपून गेलो। मग त्याची जी आई होती ना, दादू गायकवाडची आई, तिने मला पकडून टाकली। दोघं हात जाम केली मला, दोघं हात। मग ते दोघं पोरांना बोलले मारायला करून दोघं माझ्यावरती मारले, कोयत्याने मारले। हाताला झाली, अजून खांद्यावरती झाली। माझा मित्र आला सुमित गायकवाड, तो माझा मित्र होता, माझं इलेक्शनमध्येच लागतो तो। सुमित गायकवाडने वाचवला मला। हा पोलीस कंप्लेंट केली आहे, पण आरोपीला अटॅक नाही केली आहे। मला न्याय पाहिजे। माझं नाव उमाकांत चंद्रकांत जाधव, राहणार अंबरनाथ वेस्टला। माझ्या मुलाचं नाव कृष्णा उमाकांत जाधव। आज संध्याकाळी 6-6:30 वाजता घरातनं बाहेर निघाल्यावर त्याला 2-3 जण त्याला हुडकत होते पहिल्यापासून हुडकत असताना मग त्याला रात्री 9:30-10ला ते लोक भेटले। पोरगा भेटला त्यांना। पोरगा भेटल्यावर त्याला मग मारले। मग मारताना पोरगा जीव वाचून आपला पळत निघाल्यावर तो एका कोपऱ्यात त्याला भेटला। मग ते तिघं मग त्यांना आडून मारताना मग त्याचे कृष्णा जाधवचे मित्र आले। मित्र येऊन ते सोडवले आणि त्याला ताबडतोब हॉस्पिटलला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन तिकडं कंप्लेंट वगैरे आम्ही केलं आहे। पण ते आरोपी अजून फराराचे अजून भेटले नाही। कंप्लेंट देऊन 2 दिवस झाले। 7 तारीखला घटना झाली। बाबूराव गायकवाड, वासू बाबूराव गायकवाड, अजून दादू विठ्ठल गायकवाड। पोलिसाकडून माझी हीच मागणी आहे की त्यांचं अजून बी त्यांना लोकचं दमदाटी चालूच आहे। कोणाला बी आमच्या मावशी लोकांना, आमच्या काका लोकांना जाऊन सांगतात की तुम्ही लोक मध्ये येऊ नका, मी ते पोराला मारून टाकणार आहे, हे करणार ते करणार, ते लोक सांगतात। अजून कारवाई झाली नाही आहे, पोलिसाकडून अजून कारवाई झाली नाही आहे। पोलिस तर काय करतात माहीत नाही, पण आम्हाला बी अजून भीती आहे। काल बी ते लोक सेंट्रल हॉस्पिटलमध्ये येणार म्हणून सांगित होते, पण ते लोक इकडे आले नाही। मग इकडे मला भीती आहे। इकडं आता जवळ तरी येऊ शकतात, कारण की ते लोक फरार आहे, अजून ते लोक भेटले नाही। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।